मी पंजाब डक आज आहे 29 ऑक्टोबर 2025 राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन येलेत। मी जात आहे संभाजीनगरकडे। तर या ठिकाणून परत एक रीलच्या माध्यमातून अंदाज देणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यात फक्त 3 दिवस पाऊस आहे। म्हणजे आज 29 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर हे 3 दिवसच राज्यात पाऊस आहे। पण आज जास्त म्हणजे सांगायचं झालं तर आज काय होणार आहे, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यानंतर विदर्भाकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडे देखील पाऊस पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे हा 3 दिवस पाऊस राहणार आहे। त्याच्यानंतर 1 तारखेच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे। 2 ला आणखीन कोरडं होणार आहे। 1, 2, 3 च्या दरम्यान राज्यात धुळी धुराळी येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 3 तारखेच्या नंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे। 4 ला थंडी आणखीन वाढत जाणार आहे। 5 ला आणखीन जास्त वाढणार आहे। 6 ला राज्यातले सर्व शेतकरी अशी थंडी जाणवलेले सगळ्या राज्यात दिसत। 7 तारखेच्या नंतर एकदम कोरडा हवामान राहणार आहे। ज्यांना हरभरा, ज्वारी काही पेरायची असेल तर तुम्ही काय करा, 1 तारखेच्या नंतर पेरू शकता। कारण की राज्यामध्ये सध्या आता म्हणजे 1 च्या नंतर पाऊस उघडणार आहे। हा शेवटचाच फक्त पाऊस आहे। फक्त 3 दिवस पाऊस आहे आता। 29 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर हे राज्यात फक्त 3 दिवस पावसाचा जोर असणार आहे। 1 तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे। राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे। धुळी देखील येणार आहे, धुराळी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त राज्यामध्ये फक्त आता राज्यात 3 दिवस पाऊस आहे। भाग बदलत पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं जोराचा पडणार आहे, कुठं वडे नाले वाहणारा पडणार आहे, काही नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। जास्त प्रमाण मात्र आज मात्र नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या परिसरामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।